माझ्या ध्यान साधकांनो, चला आता आपण अगदी सोपे पण खूप परिणामकारक असे आनापानसती ध्यान करूयात. प्रथम कुठल्याही पद्धतीने बसा. हे आसन सुखावह असावे. आपल्याला खूप वेळ बसता येईल असे. सुखासनात बसल्यावर फक्त एक लक्षात ठेवा की आपला पाठीचा कणा अगदी शेवटपर्यंत ताठ ठेवायचा आहे. आता दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफा. असे केल्याने आपली 10% ऊर्जा बाहेर पडण्याची वाचते. हाताची मुद्रा या बुद्धाच्या प्रतिमेत दिली आहे अशी ठेवा. एकमेकांवर बोटे ठेवून दोन्ही अंगठे एकमेकांना जुळवा, अथवा या चित्रात दिलं आहे तशी बोटे एकमेकात लॉक करा आणि दोन्ही अंगठे एकमेकांवर ठेवा. दोन्ही पाय घोट्याजवळ क्रॉस ठेवण्याचा प्रयत्न करा. अगदी पद्मासन नाही घालता आले तर साध्या मांडीतही तसा प्रयत्न करा. मांडी असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. तुम्ही खुर्चीत बसला असेल तर पाय घोट्याजवळ क्रॉस करावेत. असे केल्यानेही 10% ऊर्जा वाचू शकते. आता हळूवारपणे आपले डोळे मिटून घ्या. असे केल्याने आपली 80% ऊर्जा वाचते. आता आपल्या शरीराचे एक वर्तुळ झाले आहे. आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे ती आपण 100% वाचवली आहे. व आता आपण ध्यान मुद्रेत आलो आहोत. आता हात आणि पाय
दोन्ही व डोळेही लॉक केल्याने ध्यान करताना जी आपण विश्वातून ऊर्जा घेणार आहोत ती आपल्याजवळ साठवून राहील. तिचा व्यय होणार नाही अथवा ती वाया जाणार नाही. व तिचा आपल्याला जास्तीत जास्त वापर होईल. तसेच शरीराचे वर्तुळ झाल्याने आपण शून्यात जाण्यास मदत होईल व वैश्विक शून्याशी आपण जोडले जाऊ. युनिव्हर्सल पॉवरशी आपण कनेक्ट होऊ. आता आपण श्वासाला न्याहाळत बसायचे आहे. म्हणजे फक्त आतल्या आत बघायचे आहे, डोळे न उघडता. त्याची जाणीव करून घ्यायची आहे. आनापान सती ध्यान. आना म्हणजे श्वासाचे येणे, पान म्हणजे जाणे आणि सती म्हणजे बरोबर. म्हणजे येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासासोबत आपण राहायचे आहे. त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाला न्याहाळत, ऑब्झर्व करत. श्वास आत येत आहे आणि बाहेर येत आहे. श्वासाचा गरम गरम स्पर्श नाकपुडीला जाणवत आहे. श्वास आत येत आहे आणि बाहेर जात आहे. बुद्धाने मानवाला जे सुखी जीवनाचे सूत्र दिले ते हेच. श्वासाला न्याहाळत राहायचे. श्वास म्हणजे सत्य, एकमेव सत्य. सर्व दुःखांवर मात करण्याचे सत्य आणि सुखी आणि शांत जीवनाचे रहस्य.
आपला श्वास आत येत आहे आणि बाहेरही पडत आहे. श्वासाचा गरम स्पर्श आपल्याला जाणवत आहे. आपल्या या येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या श्वासावर एकाग्र व्हायचे आहे. मनाला एकाग्र निर्मल करायचे आहे. मनाला आता कसे शांत शांत वाटत आहे त्याचा अनुभव घ्या. आपला श्वास आता आत येत आहे आणि बाहेरही पडत आहे. कुठलीही मूर्ती डोळ्यासमोर आणू नका. कुठलाही मंत्र म्हणू नका. आपोआप जे होत आहे ते होऊ द्यात. त्याला फक्त जाणून घ्या. श्वासाला जाणून घ्या. श्वास आत येत आहे आणि बाहेर पडत आहे. आपण श्वासासोबत प्रवास करू लागलो आहे. श्वास जसा आत येत आहे तसं आपण त्याच्यासोबत आत जाऊ लागलो आहे. श्वासासोबतचा प्रवास. मनात विचार येत आहेत पण त्यावरील लक्ष काढून घ्यायचे आहे.
पुन्हा पुन्हा विचारांवरील लक्ष श्वासावर आणायचे आहे. आता आपण आनापानसती ध्यान करू लागले आहोत. आना म्हणजे श्वासाचे येणे, पान म्हणजे जाणे आणि सती म्हणजे बरोबर. आनापानसती म्हणजे श्वासाबरोबर सतत राहणे. श्वास आत येत आहे आणि बाहेर जात आहे. श्वास नाकातून येत आहे, गरम उष्ण असा स्पर्श अनुभव करा. आता हा श्वास खाली खाली जात आहे. त्याबरोबर रहा. हा श्वास कुठवर जात आहे? छाती, पोट, बेंबी, आता तो बाहेर पडत आहे. नाकातून बाहेर पडणाऱ्या श्वासाचा स्पर्श अनुभव घ्या. हा श्वास आता कसा होत आहे? श्वासाची गती मंद होत आहे का? हा श्वास जाणवत आहे का? हळूहळू श्वास धीम्या गतीने होऊ लागेल. त्याची जाणीव कमी कमी होऊ लागेल.
चिंता करू नका. भटकणे हा तर मनाचा स्वभाव. पण लगेच त्याला श्वासावर आणा. विचार येत आहेत म्हणून काळजी करू नका. विचार येत आहेत म्हणून ध्यान होत नाहीये असं समजू नका. विचार येतच राहणार. फक्त त्याची संख्या कमी कमी होत जाणार आहे. श्वास येत आहे आणि जात आहे. श्वासावर आपण काहीही बदल करायचे नाहीत. ही सत्याकडे जाण्याची पहिली पायरी आहे. सकाळी 10 मिनिटे आणि रात्री 10 मिनिटे अशी सुरुवात करूयात. मनाला खूप जागृत सबळ करा. भटकले तर परत श्वासावर आणा. असे 10-10 मिनिटे जरी रोज सकाळ संध्याकाळ केले तर खूप शांती मिळू लागेल. दहा मिनिटाच्या श्वासाला जाणण्याचा सरावाने खूप फायदा होऊ लागेल. परिणाम जाणवू लागतील. हा एक विश्वास देईल की पुढे हळूहळू वेळ वाढवत राहू शकतो. अर्धा तास, 1 तास हळूहळू वेळ वाढवत न्या. आपले वय जेवढे आहे तेवढी मिनिटे रोज ध्यान घडू द्यात आणि मग नित्य नियमाने
रोज एवढा वेळ ध्यान करू लागा आणि मग बघा कसे अधिकाधिक सुख, शांती मिळत राहील. जेव्हा केव्हा राग येईल, बेचैनी वाढेल, तेव्हा तेव्हा लक्ष ठेवा. श्वासाशी एकरूप व्हा आणि चमत्कार बघा. आपण कसे शांत झालो आहोत ते. श्वासाची ही जादू नित्य नियमित जाणून घ्या. जसे जसे ध्यान रोज करत जाल आणि हळूहळू वेळ वाढवत जाल, तस तसे ध्यानाचे चमत्कार आपल्या जीवनात सुरू होतील. सत्य हळूहळू समजू लागेल. अनेक गोष्टी आपल्या जीवनात का होत आहेत ते उलगडू लागेल. त्यामध्ये आपल्याला कोणते बदल करायचे आहेत ते समजू लागेल. तसे आपोआपच घडू लागेल. पुढील होणाऱ्या गोष्टी नकळत समजू लागतील. त्यासाठी आपली परिपक्व अशी तयारी आपल्या नकळत अशी होत जाईल. प्रथम आपल्या इच्छा पूर्ण करण्याची तयारी होईल आणि मग आपल्या इच्छांना जन्म मिळेल. अगदी जादूमय आहे हे. जीवनाचे कल्याण होऊ लागेल. आनापानसती ध्यानाचा हा महत्त्वाचा फायदा आहे. सहज स्वाभाविक श्वास. आपल्या स्वभावानुसार श्वास घेत राहा. जोरात होत असेल तर जोरात, हळू होत असेल तर हळू. यथाभूत असे बुद्धाने म्हटले आहे, म्हणजे जसे आहे तसे. दीर्घ होत आहे तर दीर्घ श्वास, ह्रस्व होत आहे तर ह्रस्व श्वास. श्वासात बदल करायला हा काही प्राणायाम नाही. आपण श्वासावर एक दुसरी व्यक्ती बघत आहे असे बघायचे आहे. असे बघता बघता विचार कमी होऊ लागतात. दोन विचारांमध्ये अंतर पडत जातं. विचारांमधील अंतर कमी होत जाणे महत्त्वाचे. प्रथम एका मिनिटामध्ये 50 विचार येतील. मग 30, 20, 10 असे कमी कमी होत जातील. दोन विचारांच्या या पोकळीमध्ये आपण जेव्हा राहतो
तेव्हा आपण आपल्या आत्म्याशी जोडू लागतो, कॉस्मिक एनर्जीशी जोडू लागतो, पूर्ण निसर्गाला कनेक्ट होऊ लागतो आणि मग आपल्याला माहिती मिळू लागते पूर्ण ब्रह्मांडाची, पिंडी ते ब्रह्मांडी असे काही उगेच म्हटले नाही. आपण कोण आहोत, मागचा जन्म काय होता, सध्याच्या जीवनात काय घडत आहे, आपण हा जन्म का घेतला आहे याची जाणीव होऊ लागते. आपल्याला दुःख का होत आहे, नको त्या गोष्टी आपल्या जीवनात का होत आहे ते कळू लागेल. आपण स्वतः हे सर्व मागून घेऊन जन्मास आलो आहोत हे कळू लागेल. आपल्या श्वासाशी एकरूप झाल्याने आपण आपल्या आत्म्याशी तादात्म्य होऊ लागतो. ही तादात्म्यताच आपल्याला सर्व माहिती मिळवून देते. ही सर्व माहिती आपल्या सोलमध्ये ऊर्जा रूपात साठवलेली असते आणि मग जसजसे ध्यानाचा सराव करू लागतो तसे आपली कर्मे सुटत जातात. आपण आपल्या जीवनाचे रिप्रोग्राम करू शकतो. आपल्याला हवे तसे जीवन आपण मिळवू शकतो, जगू शकतो. आपल्याला हव्या त्या गोष्टी सहज मिळवू शकतो. ते आपोआपच होऊ लागतं. पण ध्यानाचा अंतिम उद्देश हा मुक्ती आहे. जीवनात मटेरियलिस्टिक गेन हा काही उद्देश नाहीये. तर जीवनातून मुक्ती ही झाली पाहिजे. जन्मोजन्मी मनुष्य जीवन, प्राण्यांचे जीवन, वनस्पतींचे जीवन या सर्व साखळीतून आपली मुक्ती झाली पाहिजे आणि ध्यान ते घडवू लागतं. ध्यानामुळेच मुक्ती शक्य आहे. आपल्या जीवनातील उद्देश पूर्ण झाल्याने, कर्मे सुटत गेल्याने, तृप्ती मिळाल्याने होऊ शकते. त्यासाठी जास्तीत जास्त ध्यान आपण करत राहिले पाहिजे. माणूस श्वास घेऊन जन्माला येतो आणि मरेपर्यंत सतत घेतच राहतो. या वायू तत्वामुळे जीव जाऊही शकतो आणि वाचूही शकतो. इतका हा श्वास मानवी जीवनाचे सर्वस्व आहे. अंतर्मनाकडे किंवा आत्म्याकडे नेणारे, म्हणूनच श्वास हे माध्यम आहे, एकमेव माध्यम. या श्वासाच्या चलनवलनामार्फतच आपण मन, बुद्धी आणि अहंकार या सर्वांची योग्य सांगड घालून आपले जीवन सार्थकी करू शकतो. मनामार्फत कल्पना, संकल्प, विसंकल्प, बुद्धीमार्फत निश्चय आणि स्मरण, तर अहंकारामार्फत मी पण निर्माण होते.
श्वासावरील ध्यानाने मन, बुद्धी आणि अहंकार या सर्वांवर आपण काबू सहजपणे मिळवू शकतो. आणि मग श्वासावरील या ध्यानाने आपली प्रतिभा, प्रज्ञा जागृत होते. जाणीवेकडून आपला प्रवास अजाणीवेकडे अथवा अन्यनतेकडे होऊ लागतो. जीवात्मा सुखात्मा म्हणून कार्यरत होतो. शरीर निरोगी, मन प्रसन्न व बुद्धी प्रखर होते. देहशुद्धी व देहसिद्धी लाभते. मनुष्याला त्रिकाल ज्ञान प्राप्त होऊन भूत व भविष्याचा आढावा घेता येतो. पण ध्यानाचा अंतिम उद्देश हा मुक्ती आहे. म्हणूनच सतत ध्यान आपण करत राहिले पाहिजे. ध्यान आणि ध्यान, एकच ध्यान आणि ध्यान. आता हळूहळू आपण ध्यानातून बाहेर पडूयात. सर्वात प्रथम श्वासावरून लक्ष आजूबाजूकडील जाणीवेकडे होऊ द्यात. डोळे सांगितल्याशिवाय अजिबात उघडायचे नाहीत. पाय आणि हात यांची थोडीशी हालचाल होऊ द्यात. शरीर सैल सोडा. आता आकडे मोजत आहे. 1 म्हटल्यावर हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर न्या आणि मग हळूहळू डोळे उघडायचे आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. हळूच दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. सर्व ऊर्जा डोळ्यात घ्यायची आहे व हळूहळू डोळे उघडायचे आहेत. आजूबाजूकडे बघा.
कसे वाटत आहे ते फील करा. ही आठवण साठवून ठेवा. आपल्या हृदयाच्या एका कप्प्यात अगदी आतमध्ये ही आठवण साठवून ठेवा. आपल्याला हे अनुभव मिळाले आहेत म्हणून बुद्धाला धन्यवाद द्या. इतरांबरोबर हे अनुभव शेअर करा आणि परत परत करतच राहा. म्हणजे आपोआप ध्यान करावे वाटेल व जास्तीत जास्त ध्यान घडू लागेल. तुमच्या सर्वांना या ध्यानाच्या निरंतर आणि अखंड प्रवासासाठी माझ्या डॉक्टर मंगल हेमंत धेंट यांच्या खूप खूप सदिच्छा. तुमचा ध्यानमय प्रवास सुखाचा हो, मुक्तीचा हो, ही सदिच्छा. माझे बुद्धाला अतिशय नम्रतेने आत्मवंदन. बुद्धाला लाख लाख शुक्रिया. बुद्धाची ही कृपा माझ्या जीवनावर सतत होत राहो. तुमच्या सर्वांच्या जीवनावर ही होत राहो. पुन्हा एकदा बुद्धाला आणि तुम्हा सर्वांना माझ्यासोबत हे 45 मिनिटांचे ध्यान केल्याबद्दल खूप खूप आभार. लाख लाख आभार.